हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आप सगळेजण मस्त आणि मजेत असतील. तर आज आम्ही जाणार इथं बँगलोरमध्ये लालबागला फिरायला. तर त्याच्यासाठी आता सगळ्यांचं आवरायचं चाललेलं आहे. तर आता इथं मग हेअरस्टाईल करते माझी फ्रेंड सूक्ष्म. सगळ्याला तर माहितीच आहे, त्या पार्लर म्हणजे पार्लरचा कोर्स वगैरे तिचा सगळं पूर्ण झालेला आहे. सो आता ती माझ्या केसांची हेअरस्टाईल करते छान मधून भंग पाडलेला आहे. आणि मग आता आम्ही आवरून जाणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा, मी तुम्हाला तिथे दाखवते कसं आहे कसं नाही. मी पण पहिल्यांदाच चालले, सो एक्सायटेड. हे बघा काय केलं मैत्रिणीने. पार्लरवाली मैत्रीण असण्याचा फायदा काय असतो माहिती आहे का? कुठे तिच्यापाशी आल्यावर कुठे पण फिरायला जायचं असू दे, काय असू दे, डोकं विंचरायचं अजिबात सुद्धा टेन्शन नाही. कारण की सगळं काही तीच करते. आता डोकं विचारते, परत मेकअप करणार आहे. बघू आम्ही जाणार आहे आता फिरायला. तुम्हाला तिथलं लोकेशन वगैरे दाखवते. छान आहे वाटतं ही म्हणत होती. मी काय बघितलं नाही, सो मी पण नाही पाहिलं, तुम्ही पण नसेल पाहिलं तर नक्की बघा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. फुटफुट भारी केलं ते एकदम सुटसुटीत छान भारी वाटतं ते. इधर चला इधर चला इथं जरा नको. भारी वाटतं ते डान्स. छान वाटतं. कशी वाटतं ते इथं? छान वाटतं. मिररमध्ये बघ. आता हेअरस्टाईल करणारी कशी करते काय माहिती. मला नाही हेअरस्टाईल आवडत, अशी ओपनच आवडतात. ओपनच करते. ओपनच करते. नाही करतात. नाही छान दिसतंय. तर सोडायचं खालचं म्हणायला. नाही नाही राहू दे, असं बांधलं. येते की पुढं मग राहू दे. हा असं छान वाटतंय. नको ग, राहू दे. आणू काढू नको की बाळा. ते लय बोला कसा राहिला त्याच्यातला लिक्विडवाल्या आता सांडल्या वस्तू तर गेलेच नाही. कशी केली दिसते माझी हेअरस्टाईल बघा. आवडली का? तुला आवडली कसं? मला आवडली, छान वाटते. इथे बघा आता फायनल लुक माझा झालेला आहे तयार. तुम्हाला बाहेर आरशामध्ये दाखवते. कानातलं वगैरे चेंज केलेत, इथलं वेगळं घातले जरा. पूर्ण लुक दाखवते तुम्हाला बघा. पूर्ण लुक आता कसं झालेलं आहे. तर आता सूक्ष्मचं उरकायचं चाललेलं आहे. माझं सगळं आवरून झालेलं आहे. सूक्ष्मने आधी माझं आवरलं आणि मग आता ते आवरते तिचं. छान वाटते का? कमेंटमध्ये सांगा बरं. हेअरस्टाईल पण आणि कानातले वगैरे चेंज केलेत, हे चेंज केले, हे चेंज केले. कान तर आधीच एवढे पार खाली आलेत आहेत, आता परत जास्तच येतील बाबा ह्या कानातल्याने. छान वाटते का ते कमेंटमध्ये सांगा. हे सूक्ष्मने बघा घरी तयार केलेलं आहे. कपिल सूक्ष्मचं म्हणजे दादांचं नाव कपिल आणि सूक्ष्म घरी बनवलेलं आहे. आणि त्याला छान अशी लाईटसुद्धा लागते कडने, म्हणजे हे जे लावलं ना त्याला लाईट लागते. मी लावून दाखवते बघा किती छान लाईट लागली. तुम्हाला नाही यायचं ना फिराय कोणाला? श्लोक तुला मग मोबाईल बघत बसलाय आवरायचं सोडून. संस्कार श्रीगंधा हाय पिल्लू, हाय हाय बोल के.
हाय बोल. आवर चल डोकं विचारते. आता आम्ही चाललेले बरं फिरायला, सगळ्यांचं आवरून झाले. मुलं इथं बाहेर जाऊन थांबलेत इथं. आणि आता आम्ही सगळं आवरलंय. सुक्षमने मेकअप वगैरे केला. तिचं आवरलं आणि आता आम्ही चाललोय. पाणी प्यायला ग्लास होय. करायला बाई कसं पाणी पिऊन वाटलं ते सगळे जुटे करतात. घेते बॅगचं हो का बाहेर मी तोपर्यंत शूज घाल. मला मोबाईल घेतली गाडी दुखून. मोबाईल कुठे आहे? शूज घालू का मी पण? तू शूज घातलेत होय. शूज हो चला आता आम्ही चाललेलो आहे सगळेजण. तुला नुसती घाई झाली की जायची. भाजीचं ते टाकलीस का? हा डबा कसं टाकलीस? त्याच्यातच आहे. हा बुक कर. आता बघा ॲटो बुक केलाय पण आता तो गेटच्या बाहेरच आहे, गेटच्या आत नाही आलेला. मग आता आम्ही गेटपर्यंत चालत चाललेलो. पोरं कशी पावतात इथं. ते झालं 5 मिनिट ना, आपण तर 2 मिनिटात पोहोचल. आपल्याला जाऊन तिथं OTP द्यायला लागतं. सुक्षीपुशी आली पण नुसतीच लय मजा करतोय आम्ही लय. सुक्षीला ताण यायला नुसता फिरायचा, कारण की सगळी पोरं हे घेऊन जायचं म्हणलं की पोरं लय टेन्शन देतात, लय व्हायचा. त्याच्यामध्ये तिला वाटतं नको फिरायला जायला. आणि मी पण तिला नको म्हणत होते आता तिथे जायला. दुसरीकडे एका ठिकाणी चल म्हणलं होतं पण तिथे म्हणली चल. तर मग आता आम्ही चाललेलो आहे लालबागला चाललेलो आहे आम्ही. तिथं खूप छान असं लोकेशन पण आहे. मी आधीच तुम्हाला सांगून ठेवले बरं. त्याच्यामुळे ब्लॉग नक्की बघा. लय भारी भारी आहे तिथं फिरायला. तिथं पण बघा किती छान वाटतंय. आर्मी क्वार्टर दाखव, आमचं लोकेशन दाखव म्हणजे येऊन साहेब पकडते. कोणी नाही पकडत. साहेब थोडीच माझा ब्लॉग बघणार आहेत. बघितलं तरी काही नाही, फक्त लोकेशन नाही बस झालं एवढंच. हां नाव दिसत. झाड किती छान वाटतात बघा. फोटो किती बाहेर निघतील इथं. इथं बघा ऑटो आलेली. बरं हे चला बसा बा आतमध्ये. बसू का? हां बस. आता आम्ही वर बसतो. बेटा सगळ्यांनी बघा ऑटोमध्ये कसं बसलं. मी ऑटो हा ना काय होते म्हणले होते मी. छान वाटते उलट ऑटोमध्ये. उलट हायवेला छान वाटतं हवाईच्या आतमध्ये. डोकं दुखतं नाही ना. हां हां आता आम्ही ऑटोमधून उतरलो बरं ऑटोमधून. आणि इथं मुलं बसलेत जाऊन 3 जण. संस्कार आहे इथं सुक्षमपाशी. सुक्षम पेमेंट करते. आणि इथं बघा आता आलोय आम्ही लालबाग गार्डन. दिसते का नाव? दिसते. लालबाग बॉटनिकल गार्डन बँगलोर. इथं बघा बँगलोर. काय बाहेरूनच हिरवळ दिसते, आतमध्ये गेल्या तर लयच भारी वाटत. हा अनु चला बरं इथंच बसायचं. या आज जायचं का? इथंच बस. फोटो घेऊ आहे. किती थंड वाटते. थंड. हा ना कसली भारी मोठीची मोठी झाडं वाटते. हे काय आहे का सुक्षम बाई? पडशी लय बाळा अलीकडं. तर बघा आता आम्ही लालबाग मध्ये पोहोचलेलो आहे. थोड्या इथं बसलो. थोडेसे इथे फोटो काढले. टाकी पाण्याची मस्त खाली पण पाणीच आहे. तर इथे मुलांचे आमचे फोटो काढले दोघीचे पण. आणि आता आतमध्ये जाणार आहे. अजून बाहेरच आहे. तिकीट काढायचं आहे आतमध्ये जाऊन. हा ठेवायच्यात ठेवून दे सगळं.
सगळेजण आम्ही चाललेले आतमध्ये. मार त्याच्या कानाखाली एक जोराची मार रे संस्कार, मार आर्यनच्या कानाखाली. अनुचा कसा मेकअप केलाय सक्षम मावने बघा. वाव, हे कसलं भारी घर बनवले सारखे बघा. तिकडे बघ ना, तिकडे जायचं आपल्याला. बघा किती भारी बेल चढवलेले आहेत इथे असं घर बनवले सारखं. खूप भारी वाटतं ह्याच्यात. सावली सगळी किती पण ऊन असलं तरी काय नाही, पण आज एक तर पावसाचंच वातावरण झालेलं आहे छान. आणि पावसाचं वातावरण पण झालंय आणि झाडं वगैरे तुम्हाला बॅक कसं आहे बघा भारी. वा इथं दवाखाना बी नाही, त्यांना भीती गाठली मी आधीच बँगलोर मध्ये दवाखाना नाही म्हणून, तरी पाळतात इथं. कुठली कुठे गेली तो. कसलं भारी पण इथं वातावरण खूप छान वाटतंय. फोटो पण आपण ब्लॉग मध्ये एडिट काय ते पोस्ट करणार आहे मी, कारण फोटो लय काढले ते भारी. आमच्या मॅडमला चालणंच होत नाही. एक तर रात्री काय झालं, ती ब्लाऊज शिवत होते, तिला 2-2:30 वाजले झोपायला. सकाळी उठले लवकर, सगळं आवरलं आणि मग आले. आता चालू एंट्री केली मग दिल्लीकडे पोहोचले. संस्कार तिची झोप नाही झालेली एक तर. सगळे फुलच आहेत का, आपण झाडं घेऊन जाऊ शकतोय. हा झाडात आपल्या नेता नाही ते यायची नेली असती. हा ना, मला इथून हलायचं का. हा बाई तुला जायचंय आणि आम्ही काय इथून झाडं काय घरी नाही नेऊन जाऊ शकत. तुमच्या तिथे किती छान आहे. आमच्याकडे आहेत झाडं हे कुंडा बघ बनवले का. सौचं पण कुंडी आहे कसले भारी भारी. हा घर कुंडी सगळं बनवलं किती भारी भारी. इथं फोटोच्या पोच चालले ते बघा आधीच. आणि हे इथं असं असं हात नको बसू, मोठं बस. हा इकडे बघा. श्लोक असं सरळ बघ. हसा की जरा श्लोक संस्कार हसा की. हा हा राईट. आर्यन तू सरक ना साईडला. एक तर पूर्ण विमान येतं अर्ध. चला चला जायचं फिरायला तो तिकडे वर. छान छान आहे बरं इथं. हा पहाडी बघा किती मोठी. मी बी गेले ना आम्ही चालतच चाललोय. म्हणलं होतं ऑटोने जाऊ, पण ते काय करतात मग थांबून देत नाही. लगेच 2-2 मिनिटं फक्त ठिकाण नुसतं बघायचं आणि चालायचं. रील्स वगैरे काही शूट करून देत नाहीत. स्वतः आम्ही चालत चाललोय बघा किती भारी आहे. हॅलो फ्रेंड्स, मी बाहेर फिरण्यासाठी आलो. आणि तर तुम्हाला माहिती आहे पहिलं माझं अपलोड झालेलं, पण तिला घेऊन आले. माझे कमी का चला गुन्हा नाही, मी खायला आता काहीच घेऊन देणार नाही. आता काहीच नाही द्यायचं. आता जेवून आलात ना तुम्ही, एका साईडने चला. कशाचं स्वस्तिकीचं. स्वस्तिक. केवढे छोटे फुलं आपल्या गावाकडे असतं ना मोठं मोठं. तोडायची नाही का. या रे या. अरे डिस्टन्स ना नका चालू, जवळ जवळ चला ना. हा नाही कसलं भारी ब्लॉक. आम्ही काय पूर्ण नाही फिरणार बरं. आम्ही आता ऑटो नाही केलेली, चालत चालू आहे. त्याच्यामुळं आम्ही थोड्यातच जाणार आहे निम्यापर्यंत. तिथून माघारी जाणार आहे घरी, कारण की एवढं नाही आम्हाला चालणं होणार. एवढं सगळं दाखवायचं. हे बघा झाडापासून बनवलेलं आहे, कसलं छान बनवलं आहे हे. जिकडं बघावं सगळं हिरवगार दिसतंय, त्याच्यामुळे भारी वाटतंय. ही तिकडनं शूट करत येते ब्लॉग. तू ये माझ्याकडे, मी येते तुझ्याकडे. नाही बघा लाकडं. चला इथं काय काय बनवलं. मोर आहे काय का. हा मोर बनवलेला दिसतोय नाही. फिरण्यासारखं सगळं ठिकाण आहे. बस भारी मस्त. वाळलेलं झाड त्याच्या. हा तेच की छान वाटतंय. पिकॉक आपल्या इकडे लोक जाळून टाकतात. हा ना, इथं बघ कसलं भारी.
ती पण नागोबा सारखं. तो नागोबाच बनवलेला आहे. इथं झाडांपासून कसलं भारी भारी वाळलेले झाड जे आहेत त्याच्यापासून बनवलेलं आहे. आपल्या इकडे त्याचं लगेच चुलीलाच हा मगरमच्छ. हा पाल पाल नाही ती आणू काय आहे? सरडा. सरडा आहे आणू आणू आहे. त्याच्या पलीकडचं काय आहे ते? आपलं ते हे ग काय मगर. मगर. आणि हे सरडा बघा लाकडांपासून बनवलेलं आहे. आपल्या इथे कधीच लगेच चुलीलाच गेला असतं पण हे तर कसलं भारी भारी बनवलेलं आहे ना. छान बनवलेलं आहे.